मैत्रीचा सात बारा. काय सिद्ध आहे? अरे कुठनं काय दुबईच्या वाळवंटात आलायस का रुमाल तोंडाला बांधून गॉगल घालून? हा, दुबईचा वाळवंट परवडला बाबा, पण रस्ता नको झाला आता मला. का रे? का पहिल्यांदा ह्या रोडने गेलायस होय? रोज काय टाकत न जातोस का? तुला नाही समजणार बाबा दावल्या, त्यासाठी बाहेर पडावं लागतं. सिद्धे, उगाच फापट पसारा मांडू नको, मुद्द्याच बोल. एक तरी एवढंच आयुष्य आहे, त्यात तू एवढं असलं मोठं अवघड अवघड बोलणार? एवढा वेळ नाही माझ्याकडे, बोल लवकर. अरे रस्ता किती खराब झाला यार. इथल्या लोकांना जर एकाच वेळी मणक्याचे आजार झाले ना, तर त्याचं एकमेव कारण हा रस्ता असेल. मला रोज सवय होऊन सुद्धा वैताग आलाय. एवढे त्यात मंत्री येणार आहेत म्हणे कोणीतरी उद्या. हो, उद्या जाणार आहे मी तिकडनं. राहुल्या, हा, चेष्टा केली बाबा, इट्स मज्जा. बोल बोल, पुढे बोल, ऐकतोय मी. आणि मंत्री येणार आहेत म्हणून एकाच दिवसात तर रोड बनवायचं चालू आहे यांचं. हा, सगळ्या रस्त्याच्या कडेने ते खडीचे डंपर उभे आहेत. वन साइड रोड, ट्रॅफिक आणि धूळ. त्या धुळीने तर चेहऱ्याची वाट लागली माझ्या. आणि म्हणूनच मी घरातनं बाहेर पडत नाही, त्यामुळे कसला त्रासच नाही. निवांत घरात बसायचं, कटाला की वर जायचं, फॅन लावायचा, डायरेक्ट डागात. नशीबवान आहेस बाबा. तो देव नशीब वाटताना आम्हीच कुठे गेलेलो काय माहित. हा, पुढच्या वेळी लक्ष ठेव, देव नशीब वाटताना, नाहीतर मग असा त्रास भोगायला लागतो. ऊन, वारा, पाऊस, धूळ. काय होणार आहे काय माहिती या देशाचं. वर्षभर या रस्त्याला कुणी ढुंकून बघत नाही, पण मंत्री येणार म्हटले की यांची लगबग चालू होते रस्ता तयार करण्याची. काय नाही होणार. हे जे लोक मंत्र्यांना शिव्या घालतात का नाही, तीच लोक आहेत ना, मंत्री पुढे आली का नाही की त्यांच्या पाया पडतात. त्यांना काही फरक पडत नाही रे. सिद्ध्या, बघ रे, कोण आहे? सॉरी दावल्या, मी नाही बोलणार. तुला काय होतं उघडायला? जा उघड. हा सेम प्रश्न मीही तुला विचारू शकतो. लयच घाईत दिसते. मी कशाला जाऊ? आता तरी मी सकाळ झाली तरी उघडणार नाही. मलाच माणूस की आहे ना म्हणून जातोय मी, नाहीतर हल्लो नसतो जागेवरचा. एकदा शब्द दिला की दिला आपण. ए यार, आलो. कोण आहे रे? वाटलंच होतं मला तूच असणार आहे. त्या बेलमधनं पण आहे ना टोमण्याचा आवाज येत होता. म्हटलं कोणतरी पुण्याचाच माणूस असणार आहे. दौलत, तिथं दिवसभर लोकांची किरकिर ऐकून घराच्या दाराची थोडी शांतता हवी असती रे. मग इथं काय डॉल्बी लावून तुझं स्वागत करतोय मी, तुझी शांतता भंग करायला. ती डॉल्बी परवडली तुझ्यापेक्षा. सरक 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 ना. तुझे तर तू पण आत्ताच आलायस वाटतं. तू येण्या अगोदर जास्तच. अजून फ्रेश पण नाही झालं. साहेबांशी चर्चा सुरू आहे, इंटरनॅशनल विषय सुरू आहेत. साहेब जाणार आहेत ना उद्या, हिवाळी अधिवेशन आहे त्यांचं. हो. बापरे यार, किती गर्दी आहे यार. त्यात ते काम चालू झालंय. बाहेर लय धूळ आहे, सगळं माहिती आहे आम्हाला. नवीन काहीतरी सांग. मुळात मी तुझ्याशी बोलतच नाहीये. नाही, माझ्या कानावर पडतंय ना, पण त्याचं काय करायचं? दौलत, हे अति होतंय. गप्प बसा यार. ते कोणीतरी मंत्री येणार आहे उद्या, त्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे. हो, पण एका दिवसात बदललेला रस्ता किती दिवस टिकणार आहे मला सांग. हा, आणि ती धूळ, बाप रे, एका वर्षाची धूळ मी एका दिवसात बघितलीये. कोणी सांगितलं बाहेर जायला? घरात बसायचं निवांत. काय जॉब करणं कंपल्सरी नाही आपल्या इथे. घरात निवांत बसायचं, चिल मारत. हे जरा शांत बसा. संगीता, मोठं व्हायचं आपण तरी. किंवा तू खड्ड्यात जावा. तुला पण खड्ड्यात जा म्हणजे. खेळ गेम माझा आहे. अरे जरा डोळ्याला त्रास कमी झाला असता ना माझ्या.
दिल को देखो चेहरा ना देखो चेहरों ने लाखों को लूटा. आज ब्युटी पार्लरची प्रात्यक्षिक दिसतात. याला स्किन केअर असं म्हणतात. अरे हा, मी तुला का सांगतेय ना, ए तुला भांडायची का माझ्याशी? एवढी वाईट वेळ नाही आली रे माझ्यावर. अगं अशी संधी सगळ्यांना नाही मिळत. लोक वर्षानुवर्ष वाट बघतात माझ्याशी भांडायची. त्याच्यासाठी ना मोठी तपश्चर्या करायला लागती, लय प्रॅक्टिस करायला लागती. योगिता अगं परत भांडायला लागले. कुठं चालली? जा जा, जरा प्रॅक्टिस आणि तपश्चर्या करून ये. आली मोठी माझ्याशी भांडायला. संचिता, मला कळत नाही तू कशाला त्याच्या नादी लागतेस. मूर्ख आहे तो. का आल्यापासून मागे लागलाय ग. आणि आज तर त्या धुळीमुळे एवढा प्रॉब्लेम झालाय ना, त्यात हा भेटलाय. अगं आपण एखाद्या जाहिरातीकडे कसं दुर्लक्ष करतो ना, तसं करायचं. म्हणजे काही काही जाहिराती 1 मिनिटाच्या असतात, काही काही 10 मिनिटाच्या. तसं आपल्या दौलत पण ना 1 तासाची मोठी जाहिरात आहे. अगं बाई, छाया उशीर झाली की आपली. अगं ती आधीपासूनच हुशार आहे, फक्त आता जरा खुल्ली आहे. ऐक ना योगिता, मला मुलतानी माती दे ना थोडी. नाही अगं थोडी कशाला, भरपूर आहे आपल्याकडे. ग्रेट. ते काही नाही, माझं स्किन केअर रुटीन आहे ना, मी ते अल्टरनेट डेज मध्ये करते. पण वेळ अशी आली की ते आजच केलं पाहिजे. मग आपण करूया ना. माझ्यासाठी पण बनव ना पॅक. डन. माझ्यासाठी पण बनवशील का? बनवेन ना. छाया ऑन फायर. ए काय बेसनाची पोळी बनवत आहे काय? सतत खाणंच ना. अरे फेस पॅक बनवतोय, ते स्किन केअर साठी वापरतात. योगिता, अगं तू पण कोणाला सांगतीयस? योगे तू आहेस ना म्हणून इथं काय बोलून झालं. नाहीतर आता असं उत्तर दिलं असतं ना की अरे शांत. छाया छाया, हे सगळं सामान घेऊन बाहेर घे. आणि त्या फ्रीज मधल्या काकड्या पण घ्या लागतील आपल्याला. मी जरा बाहेर जाते. निगेटिव्ह वाईब येते मला जरा. अगं बाई, आता 5 मिनिटापूर्वी तर सगळं चांगलं होतं. असं कसं बिघडलं वातावरण? अरे माझ्यासारखा पॉझिटिव्ह माणूस आहे ना, तुम्हाला शोधून सापडायचा नाही. हा, तुम्हाला ना कदर नाही माणसांची. आलोच. म्हणून बाथरूम मध्ये गेला. अरे वा, स्किन केअर चालू आहे वाटतं. संचिता, मला पण फेस पॅकची गरज आहे. आज एवढी काळजी घेऊन पण माझा चेहरा टॅन झालाय. ते ठेवलंय ना, लावून घे. तुला कोणी अडवलंय? अरे मग एवढं रागात काय बोलतेस? प्रेमानं पण सांगू शकतेसच की. हो हो, ये इकडे, लावते. ए सिद्ध्या, तिला बोलायला जमतोय प्रेमानं. सारखी टाईन करत असते ती. आणि तू काय रे फेसपॅक बिसपॅक लावते? हे सगळी पोरींची काम आहेत, पोरींची नखरे असतात असली. ए दवले, काही बरळू नकोस. सिद्ध्या तुला घे. पोरीची नखरे वगैरे काही नाही, याला स्किन केअर असं म्हणतात. आणि याच्यामध्ये मुलगा मुलगी असं काहीही नसतं. उगाच काहीतरी डोक्यात आला आणि बरळतोय. नाहीतर काय. आणि दौलत, तुला जर या गोष्टी मधलं काही माहित नसेल ना, तर यात पडू नको. ए त्याची काही गरज पण नाहीये मला, कळलं ना. हे सगळं थोटांडे, सगळे फसवेगिरी. आणि ही असली केमिकल चेहऱ्यावर लावली ना की चेहरा खराब होतो. हा असं काही बोललं ना, मला तर ऐकावं असंच वाटत नाही. छाया, तुझा आज FM लयच चालायला लागलाय ग. FM काय त्यात? मी जे बोलते ना ते खरं बोलते. नाही योगिता? हो अर्थात. ए दौल्या, छाला काही बोलायचं नाही. मी सांगून ठेवते. छायाला काही बोललो म्हणजे आम्हाला मध्ये पडावं लागेल. करेक्ट. अरे पण मी काय चुकीचं बोलले? अरे मी फक्त एवढंच म्हणलं की तुम्ही जो फेस पॅक लावलाय ना त्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्या सनस्क्रीननं तर कसलंच प्रोटेक्शन होत नाही. नाही बरोबर, तू एकटा हुशार आहेस ना. ते कंपनीवाले तर मूर्खच आहेत. ते काही गाड्यावरती चणे फुटाने विकत नाहीत. आणि हो, सनस्क्रीन आहे ना, ते उन्हामध्ये प्रोटेक्शन करतं, हा माझा पर्सनली दावा आहे. सो कोणाला ऑब्जेक्शन असेल त्यांनी पुढे यावं. आता संचिताने दावा केलाय म्हणजे दौलतचा विरोध असणारच की. ए असं काय नाही, पण जी खरी बाजू असते ना त्या बाजूने मी ठाम उभा असतो. आणि मग त्याचा परिणाम काय पण होते. दौलत आता शांत बसा. सुरकुते पडायला लागलेत.
हे केलेलं सगळं वाया जाईल हं? जाऊ दे ग छाया. सिद्ध्या तू लाव अजून हा. आणि कमी पडला तर सांग. अरे फार सोपं आहे. काय करायचं, 2 चमचे हळद घ्यायची, हा. थोडं मध घ्यायचं, ही पावडर घ्यायची, मिक्स करायचं, झाला पॅक रेडी. डन. ओके. ए दावल्या, माझा या तिघींवर विश्वास आहे, त्यामुळे तू मध्ये नको पडू. हा, हे थंड वाटतं यार, सगळ्या दिवसभराचा थकवा जाणार आता मला. थँक्यू सो मच यार गर्ल्स. हे सिद्ध्या, असा हळदीनं जर गोर होत असतो ना, तर माझा मित्र आहे एक गावाकडे नाम्या नावाचा, तो भंडाऱ्यात असतो, देवळात असतो कायम. तो मग अमेरिकनच झाला असता, आहे का नाही रे? एक मिनिट, याने काही गोरं वगैरे नाही, पण आपली स्किन मेंटेन राहते. अरे दिवसभराच्या प्रवासात आपल्या तोंडावर किती धूळ बसायचा अंदाज पण नाहीये. मला तर असं वाटतं वीकली वन्स ना असा रुटीन केलाच पाहिजे, तो बॉय असू दे किंवा गर्ल. बरोबर? बरोबर आहे. बरोबर आहे. येस. हे ते पोरींचं ठीक आहे, पण पोरांना शोभत नाही असत. बरोबर आहे. मुळात स्किन केअर वगैरे ना सगळं थोतांड आहे रे. तर काय, एखाद्या गोष्टीची आपण जास्त केअर करतो ना, ती बिघडते. म्हणून मी ना स्किन केअरच करत नाही. छान एक साबण घेऊन हसत राहणं मला जास्त आवडतं. त्याच्यामुळे आपली इंटरनल ब्युटी वाढते आणि चेहऱ्यावर अजून तेज येतं. आणि ह्यामुळे मी दौलतच्या सोबत आहे. आदित्य, तू ना काकडी खा. काय चेहरा चांगला नाही दिसला ना, तर बुद्धी तरी नीट राहील. छाया, मग त्या काकडीची गरज ना तुला जास्त आहे बरं का, कारण तुझी बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. तू इन्फ्लुएन्स होते यांच्याकडनं. काय ऐकते? आणि हा डॉक्टर काय, हा तर हाताबाहेरच गेलेली केस आहे. आद्या, तो डॉक्टर आहे हा, आणि तू ऍक्टर आहेस. तो शेवटचा टर जरी सेम असला ना, तरी तुमच्यात तुलना नाही होऊ शकत रे. डॉक्टर ही पदवी ना खूप अभ्यास करून प्राप्त होते. योगिता, हे तुला असं म्हणायचं का मी अभ्यास करत नाही? यू नो ना, मॉर्निंग आय डू व्होकल एक्सरसाइजेस. तरी पण तू असं म्हणतेस मला. डॉक्टर काय रे भित्र्या, हा? थोडीशी माती लागली म्हणून स्किन केअर लगेच? तू काय रील्स बघायला लागला का त्या स्किन केअर वाल्या? हे आद्या, उगाच बडबड नको हं करू. तुला लावायचं असेल तर लाव, नाहीतर शांत बस. हे आद्या, जाऊ दे रे, झोपेचं सॉंग घेतल्याला काय बोलायचं. आधी तू तर या बैलाच्या नादी नको ना लागूस. तुला किती स्किन केअरची गरज आहे माहितीये? म्हणजे याच्यामुळे तुझी स्किन ना मेंटेन राहील. एज ऑफ 30 मध्ये पण तू 20 इयर्सच्या मुलाचा रोल करशील. संचिता, तो त्याच्या शरीराची काळजी घेत नाही. तू चेहऱ्याबद्दल काय सांगतेस? हो सॉरी. जाऊ दे. सिद्ध्या, काकडी घे आणि अशा डोळ्यावर लाव. हा, छान वाटतं त्याने. 2 उचल. हा हा, लाव आता. हा, टेक मागे. रिलॅक्स. पोरींनो, आधी आहे ना, त्याच्याकडे स्वतंत्र मत आहेत त्याची, कळलं ना? तुमची मतं त्याच्यावर थोपू नका. काय राध्या? नाहीतर काय, मी ना या कातडी घोटाळ्याच्या पूर्णपणे अगेन्स्ट आहे. कातडी घोटाळा, हाय हाय कातडी घोटाळा. हाय हाय. हे तुमचं आंदोलन इथं नको, बाहेर जाऊन करा. काय लावले तुम्ही काकडी घोटाळा वगैरे? संचिता, तुला माहिती हा कातडी घोटाळा किती मोठा स्कॅम आहे? मी ना याच्यावर एक वेब सिरीज बनवणार आहे. वाव. हजारो रुपयांची लूट माझ्या भारत देशात काळ्या बाबड्या लोकांची होत असताना मी माझा आवाज उठवणार म्हणजे उठवणार. उठव आधे तू, मी तुझ्या बरोबर आहे. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. स्लो मोशन आहे ना सर. झालं तुमचं? आद्या, मूर्खपणा करू नकोस. हा, तुला किती वेळा सांगितलंय स्वतःची काळजी घे. तुला तुझा स्क्रीन एज जास्ती दिसायला हवंय का? मग भविष्यात करत बस काका आजोबा आणि मामाचे रोल. हा, शोभतील आहे तुला. आम्ही आहे ना शेतकऱ्याची पोर आहे, शेतकऱ्याची. अरे हा, आमचा आजा उन्हात, आमचा बाप उन्हात, आणि मी घरात. तू जातोस का उन्हात? असू दे असू दे, पण ओरिजिनल आहे मी 100%. तुमसारखा केमिकल वाला नाही. गाईस गाईस गाईस, ही दोघं आपलं म्हणणं काही ऐकून घेणार नाहीयेत. यांच्यासमोर चर्चा करणं म्हणजे आपलं रक्त आटवण्यासारखं आहे. असो, सिद्धार्थ तू इकडे ये. तिथे बघू. वा, ती छान वाटतंय. असं एकदम रिलॅक्स्ड वाटतंय. झालं का तुझं स्किन केअर? झालं की
एकदम फ्रेश वाटते आता मला. आज मला सुखाची झोप लागणार आहे. डॉक्टर, त्या पोरींच्या नादाला लागून तू काय पण करतो का रे? धावल्या, तू पण करून बघ. हे तोंड आहे ना अजून जरा सुंदर दिसेल. ए, आपलं ओरिजिनल आहे. जीव गेला तरी चालेल, पण असल्या नादाला लागणार नाही आपण. एखादी पोरगी काका जरी म्हणली ना तरी पण मी असलं करायचं नाही. काय राहत्या? ए, मला चालणार नाही मला कोणी काका म्हणलेलं. मी थोबाड फोडेल त्याचं. हे आद्या, अरे फक्त समज म्हणलं, कशाला मानावं घेतो लगेच? जरा चांगली उदाहरणं दे ना. आद्या, सगळ्यात जास्त स्किन केअरची गरज तुला आहे. तोंड बघितलेस का कधी आरशात? ते डोळ्याखालचे डार्क सर्कल बघ कसे झालेत ते. त्यामुळेच तुला काम मिळत नाही. डॉक्टर, तुला का आधी मर्दासारखा वाग जरा. हा, स्किन केअर करते. अरे ऊन वारा पाऊस आहे का नाही, आपल्याला स्ट्रॉंग बनवतो, स्ट्रॉंग. हे तुम्ही ते डोक्यातून काढून टाका रे. काहीतरी चुकच. गप्प आता, शांत झोपू दे मला. हे अगं हळू, तुझं स्किन केअर पाण्यात जाईल ना तोंडावर पांघरून घेतल्यावर. जाऊ दे पाण्यात. लाईट बंद कर आणि झोप. तू केलेस ना स्किन केअर, तुझी तू घालव. उजेड पडलाय तुझा अगदी. ओ आदित्य काका, लाईट घालवाल का प्लीज? आता बघतो तुला कशी झोप लागते ते. मला उशी दे. देणार नाही. मला उशी दे. अजिबात देणार नाही. मला उशीशिवाय झोप लागत नाही. मला उशी दे. माहितीये मला, म्हणूनच देणार नाही. झोप झाली नाही तर माझ्या डार्क सर्कल अजून वाढतील. मला उशी दे सिद्ध्या. मला फरक पडत नाही. वाढू देत तुझे डार्क सर्कल. यार सिद्ध्या, देतोयस? नाही. धावल्या, लाईट घालव. हे मी नाही घालवणार, मी नाही स्किन केअर केलं. तू आमची लाज घालवली ती चालते. जा लाईट घालव, नाहीतर जा पोरींच्या रूम मध्ये जाऊन झोप. स्किन केअर करते. झोपतोच. द्या, लाईट घालवणार. हे झोपली का? हे आद्या, चल आपल्याला हे आद्या, अरे हे काय केले तू? स्किन केअर. आय थिंक ओव्हरनाईट संचिता आणि योगिता बरोबर बोलतायत यार. आपण पण स्किन केअर केलं पाहिजे. तू आता बघच, मी असं काही स्किन केअर करतो ना, 30 वर्षांचा झालो तरी 10 वर्षाच्या मुलाचा रोल करू शकलो पाहिजे. बघ तू. ए दौल्या, आणि तू सुद्धा सुरू कर बरं का हे स्किन केअर, नाहीतर आत्ताच काका दिसायला लागशील. बाय द वे, दौलत काका काकडी खाणार का? सगळ्या काकांना आहे ना त्यांच्या पुतण्यानेच धोका दिलाय. तू पण पहाटेचा शपथविधी करून आलायस. गद्दार आहेस तू, गद्दार. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना, राजकीय क्षेत्रात कार्य करताना धोके मिळतात. हॅलो. हाय, गुड ऑल. जेवण झालं का? हो, मी जेवले. आज हिरोच दिसतोयस हा? मी? अगं पण मी तर हिरोच आहे आधीपासून. दिसायचंय काय त्यात? नाही, पण आज चेहरा फ्रेश दिसतोय. अगं हो, ते मी आजकाल जरा स्किन केअर वगैरे सुरू केलं ना, त्यामुळे तुला वाटत असेल. येस. कुठल्या ब्रँडचे प्रोडक्ट्स वापरतोस? ब्रँड अल मुल्तिनो मातिनो म्हणून आहे. अरे, ते पाठीमागे काका कोण आहेत? काका का? ते आमचे माळी आहेत. ओ काका, जरा बाजूला व्हा. अरे, त्यांनी तुझ्या डोक्यात मारलं. काही नाही, काही नाही, ते चुकून लागला असेल. हा, चलो बाय बाय. बाय.
काका काय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. दौल्या, हे काय रे? काय काय हळदीच्या डब्यात डोकं घातलं होतंस? हळद नाही लावली. मग? ते साबण लावलेला. नवीन साबण आणलाय ना मी, त्याचा अर्क राहिला असेल. बर, मला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करतोयस का? एक मिनिट, तू फेस पॅक लावलायस का? What? इथे बघ, इकडे बघ, इकडे बघ. खरं सांग. आणि किती चमचे हळद टाकलीस त्यात? 2 बारके चमचे हेच माप वापरलंस ना? वाटलंच होतं. चमचा कुठला वापरलास? मरणाचा. अरे तुला चमचा नाही रे, पळी म्हणतात, पळी. मुलगा आहे. योगिता, अगं फोडणीची सगळी तयारी झाली, हळदच नाही सापडत आहे. त्याच्या चेहऱ्याने खाल्ली आहे ना सगळी हळद. तू बरणीवर हळद एकदाच लावली? पोहे करायला घेतले होते मी, त्यात काय टाकू आता? मला टाक. दवल्या, चक लवंडा था ना तू. तुझी एकदम करवली झाली. करावली नाही, त्याचा पिकाचू झालाय. असं करंट देईन ना तुला. दौल्या, ऐक, इथून पुढे माझी इज्जत घालवू नको. तुला काका म्हणायला लागले स्किन केअर कर. ऐक माझा, इकडे बघ. अगं बाई माझी दौली, काय झालं हे? काकाचा पुतळा कधी झाला? घाबरे. नाही, घेतलं खरं स्किन केअरचं मनावर, नाही का? सॉफ्ट लोंड्यानी. नाही, खूप सुंदर दिसशील दौल, खूपच सुंदर. अशी एकदम चिकणी दौलत दिसशील. ते सांगतील तसं कर, छान दिसशील. असं नाही. आता म्हणजे मी वरणात चमचा वापरलाय म्हणल्यावर जास्त हँडसम होणार का? येस, व्हेरी ब्युटिफुल. कढईवरूनच हळद वापरायला हवी होती, म्हणजे कसं खूप वेळ छान दिसला असता, नाही का? मी अजून आणतीये. म्हणजे आता इतका गोरा होणार की सूर्यात गेल्यावर दिसणार पण नाही का? म्हणजे आता पांढरे पोहे खावे लागणार. असू दे, असू दे. करू आपण काहीतरी. थांब जरा, मी वरण कोरून आणतो त्याच्यात. ते असू दे, मी आता बाहेरच नाश्ता करते, निघते. बाय बाय.